नमस्ते. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येयो या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. महाराष्ट्राच्या एका गावातून एक तरुण उमदा मुंबईत येतो कलेच्या ध्यासाने आणि कलेच्या महाविद्यालयामध्ये तो विद्यार्थी म्हणून दाखल होतो. पुढे स्वतःच्या कलागुणांनी PhD पण करतो आणि त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतो. विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असा हा उमदा तरुण कोण असं तुम्हाला वाटेल तर तो आहे डग्लस जॉन. नमस्कार. नमस्ते. एका कला शिक्षकाचा मुलगा बालवयातच चर्चमधली भित्तिचित्र पाहून प्रभावित होतो. असंच काहीतरी आपल्याला करायचंय म्हणून मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल होतो. मुंबापुरीची विविध ऋतूतली रूपं पाहून भारावून जातो. कधी पावसाळा, कधी उन्हाळा, कधी हिवाळा. प्रत्येक मोसमात मुंबईचे रस्ते, ब्रिटिशकालीन वास्तू यांचं अचूक दर्शन जलरंगातून चित्रित करण्यात यशस्वी होतो. त्यातून अर्थार्जन करतो. पण आपल्याला फक्त हेच करायचं नाही असा ठाम विचार घेऊन परत आपल्या गावी जातो आणि नवीन असा सर्जनतेचा नमुना लोकांसमोर सादर करतो. ह्याचा कलंदर चित्रकार म्हणजे डग्लस जॉन. डग्लस, या रंगा येयो कार्यक्रमामध्ये तुझं खूप खूप स्वागत. हो, धन्यवाद. मला सांग, तू मूळचा कुठला? मी मूळचा सोलापूरचा. बरं. या सोलापूर शहरही माझा जन्म झाला आणि माझं शालेय शिक्षण तिथेच झालं आणि पुढील शिक्षणासाठी मी मुंबईत आलो. पण चित्रकलेचे संस्कार तुझ्यावर कसे झाले तिथे? शाळेत असताना मला 2 शिक्षक होते, शहाजीराव घोरपडे आणि दुसरे रविराज ओमने. या दोघांनी माझ्यावरती चित्रकलेचा संस्कार घडवला आणि वास्तविक पाहता घरामध्ये चित्रकला बहुतेकांना येत होती. माझ्या बाबांना येत होती, माझ्या मोठ्या बहिणीला येत होती. अच्छा. माझी मोठी बहीण विजया जॉन शिंदे ही स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहे. अरे वा. इंटरमिजिएट एलिमेंटरी एक्झाममध्ये. तिने पुढे कंटिन्यू नाही केलं. तिचं स्वप्न होतं की हे मी पुढे करावं. आणि घरामध्ये आमच्या त्या काळी सोव्हिएत युनियनची पुस्तके येत होती, जी मोठी फॉर्मॅटमध्ये होती आणि फार स्वस्त असायची आणि त्याचं प्रिंटिंग इतकं सुंदर असायचं की बघून प्रत्यक्ष ती चित्र आहेत असे वाटायची. त्याच्यातून मला चित्राचा संस्कार झाला आणि ही जी मॅगझिन आहेत, ही पुस्तकं आहेत, माझ्या भावानी स्पेशली त्याच्यामध्ये हिंदी व्हर्जन आणि इंग्लिश व्हर्जन असं दोन्ही येतं किंवा सोव्हिएत व्हर्जन, सोव्हिएत भाषाच्या अनुषंगाने असायचं ते. तर ते सोव्हिएत तर काही कळायचं नाही, परंतु हिंदी कळायचं. त्यातून हिंदी वाचून चित्राबद्दलची माहिती मी गोळा करू लागलो. ते बहिणीला चित्रकला येत होती, भावाने चित्रकलेचे संस्कार घडवले. परंतु पुढे काय करायचं या क्षेत्राबद्दल त्यांना तसं फारसं काय ज्ञान नव्हतं. शिक्षकांनी काही सांगितलं, काही मित्रांनी सांगितलं आणि त्या अनुषंगानं मग मी जे स्कूल ऑफ आर्ट असं काहीतरी एक वास्तू आहे मुंबईमध्ये जी चित्रकलाशी निगडीत आहे. तर या संदर्भामध्ये मग मी मुंबईला माझं प्रयाण केलं. पण मला असं आठवतं की तू सोलापूरमध्ये असताना तिथल्या चर्चेसमध्ये जात असेल. हो. आणि तिथे काय तू पाहत होतास? कसं आहे की मी धर्माने ख्रिश्चन असल्यामुळे आणि वडिलांची शिकवण होती की तुम्ही आर्य समाजाची शिकवण होती, त्यामुळे मी सगळ्या धर्माबद्दलचा अभ्यास लहानपणीच माझ्यावरती म्हणजे संस्कार केले गेले. जसं चर्चमध्ये जात होतो तसं मंदिरातही जात होतो. पण चर्चमध्ये एक सुंदर घटना आहे जी माझ्यावरती परिणाम केली गेली चित्रकलेच्या अनुषंगानं, की लहानपणी ज्यावेळेस मी जात होते की मोठे भित्तिचित्र आहेत, ज्याला आपण आता म्युरल असं म्हणतो. तर भित्तिचित्र त्याकाळी JB दीक्षितांची मोठी मोठी भित्तिचित्र बायबलमधील स्टोरीजवरती, म्हणजे बायबलमधल्या सगळ्या कहाण्यांवरती ती चित्रित केली होती.
तर त्याचा माझ्या मनावरती निश्चित परिणाम झाला, कारण ती चित्र इतकी भव्य होती त्या काळामध्ये. माझ्या बालमनावरती निश्चित त्याचा परिणाम झाला. त्याच्यामध्ये असलेली स्टोरी आणि ती जी काय डिपेक्शन करण्याची जी पद्धत होती, इतक्या सोप्या पद्धतीने ते पेंट केलं होतं की ते माझ्यावरती त्याचा परिणाम निश्चित झाला. आणि ते संस्कार म्हणजे चित्रकलेतले घरात असलेले संस्कार आणि प्रत्येक ठिकाणी चित्रकलेच्या संबंधात किंवा निगडीत असल्यामुळे मला असं वाटतं की ते म्युरल मला भरपूर माझ्या आयुष्यामध्ये बदल करून सोडला त्याने. त्यानंतर तू मुंबईला आलास. हो. मुंबईला कुठे घेतलीस प्रवेश, कुठे घेतलास तू? मुंबईला मी जे स्कूल ऑफ फाईन आर्ट्समध्ये मी प्रवेश घेतला. आणि त्या काळामध्ये असा बोलबाला होता की अप्लाइड आर्ट वगैरे मध्ये घ्यायचं, परंतु अप्लाइड आर्टमध्ये माझं तसं काय चटकन अर्थार्जन वगैरे असं होतं. आणि म्हणजे घरच्यांनी वाटत होतं की अप्लाइड आर्ट करावं, परंतु माझं त्या काळामध्ये ॲडमिशन अप्लाइडला झालं नाही. परंतु फाईन आर्टला मला म्हणजे अप्लाइडला जे शिक्षक होते ते म्हणाले तुझा हात फाईन आर्टच्या दृष्टिकोनातून चांगला आहे, तू फाईन आर्टला का प्रयत्न नाही करत. तर मी फाईन आर्टला प्रयत्न केला आणि माझा पहिल्याच झटक्यामध्ये माझा ॲडमिशन तिकडे झालं. जे फाईन आर्ट्समध्ये त्या बिल्डिंगमध्ये काही भित्तिचित्र आहेत. हो. त्याचा काही परिणाम झाला तुझ्या? हो, निश्चित. कारण तिथे एक असलेलं सगळ्यात मोठं भित्तिचित्र आहे रिक्राउनिंग ऑफ इंडिया, भारतवर्ष ज्याला आपण असं म्हणतो आता. आणि त्याच्यामध्ये ते टायटल दिसतं समोर. तर त्या भित्तिचित्राचा माझ्या मनावरती अत्यंत मोठा परिणाम झालेला आहे आणि तो आजही माझ्या चित्रामध्ये दिसतो. आणि त्या चित्रावरतीच मी माझं मास्टर्सचा पूर्ण प्रोजेक्ट केला होता, थिसिस त्याच्यावरती केला होता. आणि जवळजवळ मी शिकायला असल्यापासून आणि शिकवायला असल्यापासून त्या भित्तिचित्राबद्दलची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, परंतु तशी माहिती मला कुठेच मिळाली नाही. तर कोणी बोली भाषेत सांगितलेली जी काय माहिती असेल ती मी गोळा केली, पण लिटरेचर स्वरूपात, साहित्य स्वरूपात असं काहीच मिळालं नाही. परंतु या पूर्ण प्रवासामध्ये त्या भित्तिचित्रांचा माझ्या मनावरती प्रचंड परिणाम झालेला आहे आणि तो माझ्या चित्रातून आजही दिसतो. बरं, मग तू मध्ये गेलास त्यानंतर तुला या प्रकारचीच पेंटिंग्स करावी असं वाटत होतं का? नाही, सुरुवातीला मी ठाण्याला राहत होतो बहिणीकडे. आणि कसं आहे की मुंबईमध्ये वास्तव करणं हे सगळ्यामध्ये कठीण परिस्थिती आहे, कारण छोट्या जागेंमधून सगळं काम करणं. तर मी ठाण्याला राहत होतो, तर तरीसुद्धा मुंबईचं एक वेगळं अट्रॅक्शन होतं की ते एक आकर्षण होतं. ते आकर्षण अशा पद्धतीचं होतं की मी ज्या छोट्या शहरातून आलो तर तिथे साधारण इमारती या 2 किंवा 3 मजली, परंतु इथे अशा भव्य इमारती बघून मला ते गॉथिक स्टाईलमधल्या इमारती बघून थोडंसं मी त्याच्या प्रेमात पडलो. मग मी प्रत्येक शनिवारी रविवारी किंवा रोजच्या दिवसामध्ये कधी वेळ मिळेल त्यावेळेस सकाळी पहाटे 4-4:30 5ला मी मुंबईत येत असे आणि सकाळी बसून मी एक नित्यनेमाप्रमाणे माझं मी एक चित्र करत असे, ज्याला सिटीस्केप आपण म्हणतो, शहरी चित्र. ती वॉटर कलरमध्ये, ती वॉटर जलरंगात ती केलेली आहे मी. आणि ती करत असताना त्याच्यातून मी, कारण तिथे मार्गदर्शन करायला मला कोणीच नसायचं, जे काय ठरवायचं ते मी स्वतः ठरवायचं. आणि ते करण्यासाठी म्हणजे मला प्रोत्साहन ज्याने दिलं मला संस्थेमध्ये जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ते रवी मंडलिक, ते अध्यापक होते माझे मला फर्स्ट इयरला. हो. आणि त्याचे धडाडीची चित्रकार आहेत. तर त्यांनी मला त्या काळामध्ये सांगितलं की तू वॉटर कलर कर, म्हणजे तुझं बघण्याचा व्ह्यू जो आहे चित्राकडे तो थोडासा बदलून जाईल आणि वर्गामध्येही तुझी प्रॅक्टिस चांगली होईल. सिटीस्केप्स म्हणालास, तुझी मुंबापुरीची एक वेगवेगळी रूपं दाखवणारी सिटीस्केप्स आहेत. म्हणजे ऋतूप्रमाणे मूड कसे बदलतात मुंबई नगरीचे ते तू दाखवलेस. हो. त्याच्या मागे काय कल्पना होती आणि ती तू कधी करत होतास? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जागेची अडचण असल्यामुळे मी शक्यतो सॅटर्डे संडे आणि इतर दिवशी मी बहुतांशी बाहेर काम करायचं, कारण स्टुडिओ माझ्याकडे तसा नव्हता, कारण त्यासाठी जागा लागते. तर मी विचार केला की मुंबई शहरातच मला राहून काम करता येईल आणि बहुतांशी वेळ त्या इमारतींच्या आसपास राहिल्यामुळे मला ऋतू कळायला लागले. आणि ऋतू ह्याचं ज्ञान तर आपल्याला शालेय जीवनामध्ये असतंच, परंतु इमारतींमध्ये पडणारा प्रकाश आणि पावसामुळे किंवा थंडीमुळे होणारा जो परिणाम आहे तो मला निश्चित साधता आला. आणि ह्या पूर्ण म्हणजे 365 दिवसामध्ये जवळजवळ 300 दिवस मी मुंबई शहराच्या इतर वेगवेगळ्या गॉथिक स्टाईल इमारतीमध्ये असायचो.
आसपास परिसर. जास्त करून कॉलोनियल हो. बिल्डिंग्स आहेत बिल्डिंग्स मला फार ब्रिटिशकालीन बिल्डिंग, आणि त्याचं साधर्म्य जवळजवळ लंडनच्या धर्तीवरती आहे. आणि त्याचा परिणाम न कळत माझ्या चित्रांवरती व्हायला लागला, कारण तो चित्राचा नुसताच विषय नव्हता, तो आशयही माझा व्हायला लागला. आणि आशय झाल्यानंतर मी त्याच्याशी एकरूप व्हायला लागलो माध्यमानुसार. मग विचारानेही मी त्याच्यातून प्रवास केला. आणि 2-3 इमारतीमधून आतमध्ये पडणारा, म्हणजे रस्त्यावरती किंवा शहराच्या काही भागावरती पडणारा प्रकाश, ही परत जागेची समस्या कुठेतरी सांगून जातो. कारण कसं आहे की शहराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला हवा तसा सूर्यप्रकाश समोर दिसतो तुमच्या, परंतु मी ज्या शहरातून आलो तर सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाश समोर पायावरती पडताना दिसायचा. इथे सूर्यप्रकाश शोधायला लागतो. आणि सूर्यप्रकाश काही इमारतींच्या कोनाड्यामधून जो पृष्ठभाग आहे जमिनीचा त्याच्यावरती पडताना जे एक रिदम तयार होतो, एक लय तयार होती, ती लय मला कुठेतरी आकर्षित करत होती. आणि ते आकर्षण माझ्या चित्रामध्ये ऋतूप्रमाणे बदलत गेलं. म्हणजे ऋतूचा भाग आणि तो लय, म्हणजे प्रकाशाची लय, याचं मी कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातून मला असं वाटतं काही चित्र मलाही आवडली आणि माझ्या रसिकांनाही आवडली ती. अर्थार्जन झालं त्याच्यामधून? हो, निश्चित. कुठे कुठे दिलीस तू? एम्बसीमध्ये किंवा अशा ठिकाणी, हो, कॉर्पोरेटमध्ये कुठे दिलीस? बऱ्याच एम्बसीमध्ये माझी चित्र आहेत आणि बरेचसे कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये चित्र आहेत. म्हणजे तुम्ही नाव घ्याल त्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये माझी चित्र जवळजवळ आहेतच. विश्रांतीनंतर पुन्हा आपण बोलूया जॉनशी. मग वॉटर कलरमधून तू ॲक्रेलिककडे कसा वळलास? साधारण काय झालं की 2003च्या सुमारास मी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये मला प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. आणि ते प्रदर्शन झाल्यानंतर मला बरेचसे असे कमिशन येऊ लागले की एम्बेसीमधून किंवा धनाढ्य लोकांकडून की तुम्ही आमच्याकडे शनिवारी किंवा रविवारी या आणि आमच्या विंडोतून किंवा आमच्या खिडकीतून दिसणारं गेटवे ऑफ इंडिया किंवा आमच्या घरातून दिसणारं समुद्र हा तुम्ही पेंट करू शकाल का? आणि नो डाऊट याच्यातून मला पैसे मिळत होते किंवा अर्थार्जन माझं होत होतं आणि मला मजाही यायची की आपण करू शकतो. आणि मी हार्डली मोठा फुल इम्पेरियल साईज किंवा 30x40चं मोठं चित्र ते 2 ते 2.5 तासामध्ये मी करायचो. ती इतकी प्रॅक्टिस झालेली माझी. परंतु एक दिवशी मी असाच विचार करत होतो की मी चित्र बनवतो, मला पैसे मिळतात, माझं उत्पन्नाचं साधन पण होतं आहे, परंतु मी याच्यासाठी इथे आलेलो नाही आहे. त्यावेळेस कॉलेजमध्ये होता? हो, मी कॉलेजमध्ये नुकताच सर्व्हिसला लागलेलो. मी म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं होतं, प्राध्यापक म्हणून लागलेलो मी. आणि त्या काळामध्ये मला असं जाणवलं की मला याच्यासाठी मी काम नाही करत आहे, हे कोणासाठी तरी मी करतो आहे आणि कोणाला तरी आनंद मिळावा म्हणून करायला लागलो आहे. आता मला आनंद मिळतो का याच्यातून? तर एक दिवशी मी ठरवलं की उद्यापासून मी काम करणार नाही, हे मी माझ्यासाठी काम करेन. आणि मग नंतर मी परत माझे रूट्स शोधायला लागलो की ज्याचा परिणाम माझ्या मनावरती झाला, जो बालमनावरती परिणाम झाला, ते चर्च आणि मग ते मंदिरं आणि ते म्युरल्स असे करता करता मी परत माझ्या छोट्या त्या शहरी गेलो. आणि तिथे मला म्हणजे लहानपणी जे अट्रॅक्शन वाटत होतं की प्रचंड जनसमुदाय आहे आणि तो पण पांढऱ्या कपड्यातून आपल्यासमोर येतो, एक मोठा अथांग लाठेसारखा, आणि तो आपल्या मनावर परिणाम करून देतो. ही जी तुझी पेंटिंग्स आहेत ती तीच आहेत हो, बरोबर? ही त्याच्याशी निगडीत आहेत. ती काय म्हणजे आपल्याकडे वारकरी पंथ कसा, ते कसे असे दिसतात मोठ्या प्रमाणात, तसे मला हे काहीतरी दिसत आहेत. पण हे काय होतं सोलापुरात? सोलापुरामध्ये सिद्धरामेश्वरची ह्या जत्रेमधून, त्याला गड्डा यात्रा म्हणतात, गड्डा यात्रा, तर त्या यात्रेच्या संदर्भाशी निगडीत हा उत्सव आहे. हा संक्रांतीच्या दरम्यान असतो. तर संक्रांतीमध्ये सगळेजण जवळजवळ काळे कपडे परिधान करतात की सोलापूर शहरामध्ये पांढरे कपडे नेसतात. तर मला हे गणित कळायचं नाही त्या काळामध्ये.
तर मग नंतर मी सोलापूर शहरात ज्यावेळेस गेलो आणि मग याच्या संदर्भात अभ्यास केला, तर मी साधारण 2-3 वर्ष याच्या मागे होतो आणि मी तसे परिधान केले बाराबंदी कपडे. कारण कसं की त्या फ्लोमध्ये जाणं किंवा त्या लोकांमध्ये मिक्स होण्यासाठी तुम्हाला तसं वागलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे आणि तो फील आला पाहिजे. आणि याच्यात धर्माचा काही संबंधच नव्हता, कारण मी ते कपडे घातल्यानंतर मी कुठल्या धर्माशी आहे, कुठल्या पंथाशी, हे काहीच संदर्भ नव्हता त्याच्यामध्ये. आणि याच्यातून मग माझा पूर्ण प्रवास चालू झाला. मग मी स्केचेस करायला लागलो, मी त्यांच्याशी बोलायला लागलो, मग त्यांच्याशी मी देवाणघेवाण माझे चालू झाले. म्हणजे ह्या विषयाबद्दलची देवाणघेवाण चालू झाल्यानंतर मला हा विषय गहनतेने कळला की या पूर्ण कॉस्ट्यूममुळे किंवा ह्या पांढऱ्या पोशाखातून तुम्हाला धर्म कुठला आहे हेच कळत नाही. म्हणजे धर्म, पंथ हे सगळे विसरून, जात हे सगळं विसरून एका देहाने पुढे चाललेले आहेत एका प्रवासात. म्हणून माझ्या पहिल्या प्रदर्शनाचं टायटल असं होतं, शीर्षक आपण त्याला म्हणू, हे शीर्षक लाईट इन टू लाईट, प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारा. तर लाईट इन लाईट या टायटलमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की मी सगळे पोर्ट्रेट्स केलेत, मोठी व्यक्तिचित्र, चेहरे आहेत. कारण मी ज्या स्कूलमधून येतो तर तिथे मी व्यक्तिचित्र शिकवायचो त्या काळामध्ये. तर ते व्यक्तिचित्राचा कुठेतरी न जाणो परिणाम माझ्या चित्रातून दिसायला लागला. तेव्हा ॲक्रेलिक वापरत होतास की ऑइल? नाही, मी दोन्ही माध्यम सुरुवातीला वापरत होतो, नंतर मग मी ॲक्रेलिककडे वळालो. याचं कारण असं की गोल्डन कंपनीने नुकतंच ॲक्रेलिक कलर भारतात आणलं होतं आणि माझे मित्र अजय भोजवानी याने मला बोलवून सांगितलं की हे मटेरियल मी आणलं आहे, हे वापरायचं कसं ह्याचं ज्ञान मला असं वाटतं तुला असावं, कारण तू अभ्यासू आहे याच्यामध्ये, तर तू करून बघशील का. तर 2003-04च्या सुमारास मी ॲक्रेलिक कलर वापरले आणि भारतामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदा गोल्डन ॲक्रेलिक कलर या काळामध्ये, ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये वापरणारा मी पहिला आहे. अरे वा. आणि ते रंग इथे आल्यानंतर मग मी त्याच्यावरती भरपूर प्रयोग केले आणि त्या प्रयोगाचा परिणाम आपल्यासमोर दिसतोय. तर व्यक्तिचित्र हे करण्याच्या मागचा उद्देशच असा होता की सगळीच व्यक्ती तिथे दिसणाऱ्या त्या पूर्ण जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये ते काहीतरी शोधत होते. आणि ह्या अथांग पांढऱ्या पूर्ण समूहामध्ये मला त्याच्यातून प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा कितीही गोरा जरी असेल किंवा किती उजळ असेल तरी सुद्धा तो असा डार्क वाटायचा मला, कारण तो पांढरा एवढ्या डोळ्याला रिफ्लेक्ट करत होता. आणि त्याच्यातून मला ते टायटल सुटलं की लाईट इन टू लाईट असं काहीतरी. आणि त्याच्यातून प्रकाशातून मी तो पूर्ण प्रयत्न केला असं मला एकंदरीत वाटतंय. आणि मग पुढची तुझी सिरीज होती इन सर्च ऑफ लाईट. इन सर्च ऑफ लाईट, कारण मला हे पूर्ण यात्रा इतकी भावलेली की त्याच्यातून मला दुसरं टायटल सुचलं आणि दुसरी थीम सुचली. प्रत्येक व्यक्ती ना काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय असं दिसतंय मला. कारण त्याच्यामध्ये येणारे हे जे काय भाविक होती ते सगळे भाविक डॉक्टर आहेत, सायंटिस्ट आहेत, इंजिनियर आहेत, ते उच्च शिक्षित आहेत. किती काळाची असते ही यात्रा? ही साधारण पिरियड 3 ते 4 दिवसाचं पूर्ण फंक्शन असतं. म्हणजे आपण ते सांस्कृतिक त्यांचा जो कार्यक्रम असतो किंवा मंदिरातले पूजा आणि इतर तो लग्न आणि हा संपूर्ण समारंभ जो असतो हा 3 ते 4 दिवसाचा असतो. परंतु ती जत्रा असते महिनाभर त्या तळेच्या भोवती. परंतु 3 ते 4 दिवसामध्ये ते बऱ्याचशा घटना तिथे घडतात. म्हणजे 68 ज्योतिर्लिंगांना ते तेलाचा अभिषेक करतात. दुसऱ्या दिवशी लग्न समारंभ असतो त्या सिद्धरामेश्वर आणि काट्यांचा, तो पूर्ण सोहळा असतो. तर हे सगळं चालू असताना हे भाविक सकाळी 6-6:30ला घरात त्या मंदिरातून जिथून सुरुवात होते ही प्रदक्षिणा टाकण्याची, तर ती प्रोसेशन किंवा ती मिरवणूक चालू होते सकाळी 6-6:30ला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साधारण 3:30-4 वाजता ते परत ज्या मंदिरातून निघाली त्या मंदिरापर्यंत पोहोचते. मुळात कसं आहे की याच्यामध्ये एका कुठल्या तरी क्षणाला सगळे भाविक एका जागी येतात, परंतु इतर वेळेस 3, 4, 5 किंवा 20, 25, 50 अशा ग्रुपनी ते प्रवास करत असतात आणि शहर पूर्ण चालू असतं.
पूर्वीच्या काळामध्ये कसं शहर बंद असेल तिथं सुट्टी दिली जाते, परंतु ट्रॅफिक म्हणा, रहदारी ह्या सगळ्या गोष्टी तिकडे चालू असतात. आणि याच्यातून असा जरी प्रवास चालू असेल परंतु या लोकांना कुठेही डिस्टर्बन्स असं काय तिथे व्यत्यय मला दिसलेला नाही आहे. आणि हे जे ग्रुप जात असतात ते कुठे ना कुठे काही ना काही शोधत असतात आणि हे शोधणं इतकं सुंदर असतं की तुम्हाला ते कुठेतरी भावतं. आणि मी चित्रकार या नजरेतून बघताना मला कुठेतरी ते भावलं की प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत चाललेला आहे. म्हणून माझं टायटल होतं इन सर्च ऑफ लाईट. आणि ते सर्च ऑफ लाईट मला वाटतं सक्सेसफुली मी एस्टॅब्लिश केलं जहांगीर आर्ट गॅलरीतून. त्या प्रदर्शनाला भरपूर वाहवा झाली. विश्रांतीनंतर पुन्हा आपण बोलूया जॉनशी त्याच्या पुढच्या सिरीजबद्दल. यानंतरची तुझी काय होती मालिका? याच्यानंतर माझी मालिका होती इनर डिव्हिनिटी. मध्ये याच्या चित्रातून आता तुम्ही म्हणाल की चित्र तर साधारण तेच कपडे घातलेले किंवा तसंच वाटतं, परंतु ती चित्र नीटशी निहाळल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या चित्रामध्ये मी वेगळा प्रयोग केला आहे. ह्या चित्रामध्ये चित्रांची साईज ही मोठी होती आणि त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही ग्रुप्स मी इंट्रोड्यूस केले होते. काय साईज होती? साधारण 3x4 पासून माझी तिथून सुरुवात व्हायची ते 10x12 फुटापर्यंतची चित्र होती. आणि या चित्रातून मला वेगवेगळे प्रयोग करायचे होते जे मला आधी करता येत नव्हते, कारण त्याच्यामध्ये साईजची मर्यादा होते. परंतु याच्यामध्ये मला मोठी गॅलरी मिळाल्यामुळे मी ते करण्याचं धाडस केलं. आणि मुळात मी जेरेस कोल्हापूरमध्ये त्या पूर्ण काळामध्ये म्युरल हा विषय शिकवत होतो, तर म्युरलचा परिणाम माझ्या चित्रामध्ये दिसायला हवा आहे असं मला कुठेतरी वाटत होतं आणि तो मी निश्चित साधला आहे. आणि तो सक्सेसफुली त्याच्यामधून मी मांडण्याचा प्रयत्न केला, कारण मोठे फिगर्स 8x8 फुटाचे 8x10 फुटाचं पेंटिंग असेल तर फिगरही मोठे म्हणजे लाईफ साईज फिगर असायची. तर हे सगळं मी त्याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. आणि विषय आणि त्याचा जो आशय होता हा 1, 2, 3 असं न घेता 5-5, 6-6चा ग्रुप आणि त्याच्यातून असणाऱ्या त्यांच्या घटना किंवा त्यांच्या हालचाली या वर्णना हुकूमत मी पकडण्याचा प्रयत्न केला. अर्थात माझ्याकडे माध्यमाचं सामर्थ्य होतं आणि शैली होती, त्याच्यामुळे ते मी सहजासहजी करू शकलो. यानंतर तू काही वेगळे रंग वापरण्याचा प्रयत्न केला. तुला ते आकर्षण आहे की बाजारात नवीन काय आलं की ते पहिल्यांदा करून पाहायचं. हो. आणखीन कुठले रंग तू वेगळे वापरलेस? मी बाजारात नवीन रंग आणण्यापेक्षा माझा जो मित्र आहे हिमालय स्टोअर समोरच कॉलेजच्या असल्यामुळे अजय भोजवानी हा माझा जिवलग मित्र गेले 35 वर्ष. नवीन काय येणार असेल तर तो पहिल्यांदा मला प्रयोग करायला देतो. हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग्याची गोष्ट आहे. आणि मी शिकत असल्यापासून त्याचे मामा होते. मामानंतर स्वतः भाचा म्हणजे अजय भोजवानी याच्यामध्ये माहीर आहे वेगवेगळे रंग आणण्यासाठी, तर त्यांनी मला भरपूर वेळा प्रयोग करण्याची संधी दिली. आणि या प्रयोगातून मला जे काय आहे ते मांडण्याचा धाडस हे मी सुरुवातीला, कारण मला कोणाला दाखवायचंच नव्हतं, मला माझ्या स्टुडिओत काम करायचं होतं. आणि त्याच्यानंतर त्याची प्रचिती माझ्या चित्रातून दिसायला लागली. मग मी गोल्डन ॲक्रेलिक वापरले, लिक्विटेक्स वापरले, आता श्विंके वापरतोय. म्हणजे मी भारतातल्या कंपनी आहे त्या सुरुवातीला वापरून बघितल्या. नंतर ह्या बेंचमार्क कंपनी नवीन बाजारात यायला लागल्या, कारण 2000 नंतर सगळं मार्केट खुलं झालं आणि त्याच्यातून मला जे काय नवीन माध्यम वापरायला मिळालं
तर ते सगळे माध्यम मी जवळजवळ वापरले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मला असं वाटतं की मी सगळे प्रयोग केले. परंतु रंगाला एक कुठेतरी परत मर्यादा आहे. कारण मुंबईमध्ये जो पडणारा परावर्तित प्रकाश आणि प्रकाश इतर इमारतीमधून पडणारा एक कोणाडसा असा प्रकाश येणारा, हा प्रकाश पकडण्यासाठी रंगांचं लिमिटेशन संपलेलं माझ्याकडे. मग त्या काळामध्ये मी गोल्ड लीफ वापरायचं धाडस केलं आणि गोल्ड म्हणजे सोन्याचं वर्क आपण ज्याला म्हणतो, आणि ते मग 24 कॅरेट असेल 18 कॅरेट असेल, ते हे वेगवेगळे प्रयोग मी करून बघितले. माझ्या चित्रामध्ये तुम्हाला जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन इफेक्ट दिसेल. तो 18 कॅरेट गोल्ड डस्ट पावडर मी पावडर वापरली आहे. त्याच्या व्यतिरिक्त 24 कॅरेट वापरली आहे. आणि हे याच्यातून मी कुठेतरी प्रकाशाचा शोध घेतला आणि मला जो प्रकाश वाटत होता म्हणजे अत्यंत तीव्र प्रकाश, हा मला केवळ आणि केवळ त्या सोनेरी वर्खामुळेच मिळाला असं मला कुठेतरी ठामपणे सांगायचं आहे. आणि त्याचा परिणाम माझे जे काही चित्र संग्रहक आहेत, चित्र पाहणारे रसिक आहेत, त्यांना मी जो इफेक्ट म्हणतो आपण ज्याला, मी जो परिणाम बघितला आहे निसर्गाचा, तो परिणाम मला त्याच्यातून साधता आला. शिक्षण घेत असताना तिथल्या काही प्राध्यापकांचं काही तुझ्यावर संस्कार झाले का, काही इन्फ्लुअन्स झाला का? हो, हे खरं मान्यच करायला हवं आहे. कारण बहुतांशी लोक असं म्हणतात की कॉलेजमध्ये काही शिकवलं जात नाही वगैरे. असं नसतं. कॉलेजमधून बेसिक तुम्हाला ज्या फंडामेंटल्स असतात ते दिलंच जातं. मला फर्स्ट इयरला शिकवायला, मी आवर्जून नाव घेईन, रवी मंडलिक सर होते आणि रवी मंडलिक सरांनीच मला काही निसर्ग चित्राचे धडे दिले आणि त्याचा परिणाम माझ्या चित्रामध्ये दिसतोच, तो निसर्ग चित्र. मला वाटतं रवी तेव्हा नुकता पास आउट होऊनच लागला होता प्राध्यापक म्हणून. हो, प्राध्यापक म्हणून होते. त्याच्यानंतर मला दुसऱ्या वर्षाला चित्रकार अनिल नाईक होते मला शिकवायला. त्याच्यामुळे त्यांचा चित्रकलेतला जो वॉटर कलर, हा जलरंगातलं जे माध्यम होतं, हे मी त्यांच्याकडनं अडॉप्ट केलं असं मला वाटतं. परंतु त्यांचा इन्फ्लुअन्स माझ्यावरती फारसा कुठे दिसत नाही, कारण मी ते कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न केला. नक्कल होता कामा नये त्याची. नंतर बहुलकर होते, अर्जुनवाडे सर होते. मला या दोघांचाही चित्राचा परिणाम माझ्या चित्रात दिसतो. नंतर मला कोलते सर होते, प्रभाकर कोलते. तर ह्या सगळ्यांचा परिणाम माझ्या चित्रामध्ये कुठे ना कुठे दिसतो. कारण शेवटी कसं असतं की एक स्कूलिंग आहे. जे स्कूल ऑफ आर्ट हे नुसतंच कॉलेज किंवा महाविद्यालय नसून ते एक स्कूलिंग आहे आणि ते जनरेशन टू जनरेशन पास होत असतं. 2008 साली जे स्कूल ऑफ आर्ट्सला 150 वर्ष झाली. हो, त्या निमित्ताने जुने जे काही चित्रकार कलाकार होते त्यांची पेंटिंग्स पाहणं झालं. त्याच्यासाठी काही मंडळी एक्सपर्ट्स नेमले होते. त्याच्यामध्ये तुझा काय सहभाग होता? एकतर मी अध्यापक म्हणून त्याच्यामध्ये होतो आणि त्या पूर्ण कमिटीत मी होतो, त्या सेलिब्रेशन कमिटीमध्ये. आणि त्या उत्सवामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची घटना घडली की आमच्याकडे म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टच्या कलेक्शनमध्ये जवळ 5,000 ते 6,000 चित्र आहेत. ओ माय गॉड. आणि 1875 पासून ते आत्तापर्यंतच्या विद्यार्थ्यांची चित्रांचं कलेक्शन जे स्कूल ऑफ आर्टने केलेलं आहे. पण ते नीट प्रिझर्व केलं? हो, व्यवस्थित आहेत. आणि जगातली या भूतलावरची एकमेव संस्था आहे की ज्याच्याकडे एवढा मोठा चित्रसंग्रह आहे. ग्रेट. आणि त्या चित्रसंग्रहातून काही निवडक चित्रांचं प्रदर्शन म्हणजे 150 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं करायचं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर शर्वी जोशी, डॉक्टर नलिनी भागवत ज्या अध्यापका होत्या आमच्याकडे पूर्वी, आणि श्री मनोहर म्हात्रे, या तिघांची कमिटी केली होती. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये जॉनचा सहभाग हवा आहे, कारण त्याला बरंचसं या चित्रकलेबद्दलचं माहिती इथल्या कलेक्शनबद्दल. बरं. आणि माझ्या आधी बऱ्याचशा लोकांनी ती चित्र धुंडाळली होती, हाताळली होती वगैरे. परंतु आता मी तिथे सर्व्हिसला असल्यामुळे निश्चितच ती चित्र आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळाली. मग आम्ही ती चित्र सगळी काढली आणि त्याच्यातून नामावलीप्रमाणे सगळी लावली गेली, त्यांचं कंडिशन्स बघून घेतले. हे सगळं करत असताना माझा कुठेतरी एक संशोधनाचा विषय चालू झाला माझ्या मनामध्ये. आणि मग त्याच्यातून मी माझी चित्रशैली तर चालूच होती, बरोबर, प्रोसेशन पेंटिंग, मिरवणूक चित्र. तर त्याला पूरक असलेली चित्र मला कुठे शोधता येतात का, तेही मी शोधली. तर त्याच्यातून मला
3 पद्धतीची चित्र बघायला मिळाली. हं. म्हणजे पहिल्यांदा मला जे चित्र मिळालं ते गणपतीचं प्रोसेशन, म्हणजे गणपतीची मिरवणूक. तर त्याच्यामध्ये गणपती घेऊन जाणारे लोक मिळाली आणि गणपती विसर्जन करणारेही मला मिळाले. नंतर मग लग्न समारंभ, लग्न मिरवणूक अशी मला मिळाली. लग्नाची वरात जी असते ती, वाजंत्री वगैरे असं तसं. त्याच्यामध्ये एक सुंदर चित्र हेब्बरांचं होतं. त्याच्यानंतर मग मला गोपाळराव देऊसकरांचं मोहरमचं चित्र मिळालं. अरे वा. त्याच्यानंतर एस.एन. चानी यांचं अंतविरीचं चित्र मिळालं. कब्रस्तानमध्ये घेऊन जाणारे मृत्यूशय्यावरती असलेल्या व्यक्तीचं चित्र मिळालं. तर अशी चित्र मिळाल्यानंतर मी विचार करू लागलो की अरे याच्यातून मला संशोधन करता येतील. मग मी विषय ठरवला, आता PhD करायची कुठे, म्हणजे संशोधन करायचं कोणाकडे. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तर ती व्यवस्था नव्हती आणि आजही नाही आहे. आता केव्हा होईल हेही माहिती नाही. तर मी त्या काळामध्ये बनस्थली विद्यापीठामध्ये म्हणजे जयपूरला तर व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जात होतो. तर तिथे डॉक्टर पुष्पा दुल्लार यांनी मला गळ घातली की तू PhD का करत नाही, तुझ्याकडे एवढं सगळं नॉलेज आहे. आणि डॉक्टर शरीर जोशी आणि नलिनी भागवत आणि मनोहर म्हात्रे मला नेहमी सांगायचे की तू का करत नाही संशोधन, तुझ्याकडे एवढं सगळा साठा आहे, त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे, तू का करू शकत नाही. तर मी काही पेपर्स लिहिले आणि मी त्यांना दाखवले डॉक्टर शरीर जोशींना की मी याच्यावरती असा असा अभ्यास करू शकतो. तर मी काय केलं की त्या काळामध्ये मी पाहिलेले चित्र हे परवानगीने त्याच्यावरती अभ्यास करण्याचा ठरवला. आणि मग मी PhDसाठी डॉक्टर पुष्पा दुलार यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं. विषय काय होता? विषय माझा प्रोसेशन पेंटिंग हा मूळ गाभा जरी असेल तर इंडियन रिवायवल मुवमेंट ही JJ स्कूल ऑफ आर्टमधल्या चित्रसंग्रहातल्या प्रोसेशन पेंटिंगवरती कशी झाली असं ते टायटल होतं माझं. आणि त्याच्यामध्ये मला 3 पद्धतीचे चित्र विभागणी करता आली. म्हणजे आता याच्यामध्ये प्रोसेशनमध्ये किंवा मिरवणूक चित्रामध्ये जे रिलिजियस चित्र मला मिळाली, जे गणपती उत्सवाशी निगडीत होती. सामाजिक चित्र, सोशल आस्पेक्टने मी काही चित्र पाहिली. आणि नंतर मी पॉलिटिकली, धार्मिक, सामाजिक, राजकीय अशा पद्धतीने चित्रांची मी रचना केली. आणि तशी चित्र मी संग्रहात जी होती ती तपासली तर साधारण 70 ते 72 चित्र मला मिळाली बघायला. आणि ही वेगवेगळ्या काळातली चित्र आहेत. आणि राजकीय चित्र म्हणाला की तुम्ही पाहाल तर तिकडे गांधीजींपासून मिठाचं सत्याग्रह, नंतर चले जावची चळवळ आणि गांधीजी प्रार्थनेला चाललेत, इथपासून त्या सगळ्या पद्धतीची चित्र मला तिथे पाहायला मिळाली. आणि मग याच्यावरतीच माझा पूर्ण रिसर्च अवलंबून होता. आणि नकळत मी ते अभ्यास करत गेलो आणि माझ्या चित्राशी त्याची सांगड घातली, मिरवणूक चित्रांची. आणि माझं रिसर्च पूर्ण झाला 2018 साली. आणि मला बनस्थली विद्यापीठाने या चित्रांच्या संदर्भातूनच आणि माझ्या रिसर्च म्हणजे संशोधनातून मला PhD बहाल केली. वर्षाच्या वयात डग्लस जॉन सोलापूर सोडून मुंबईला आला आणि JJ स्कूल ऑफ आर्टला जॉईन झाला. तिथे त्यांनी लँडस्केप पेंटिंग शिकलं आणि तो त्याच्यात सगळे मुंबईचे बिल्डिंग, मुंबईचे वेगळे सीझन्स, मुंबईचा समुद्र, त्याचे सगळे मूड्स असं सगळं पेंट करायचं. आणि खूप चांगलं टॅलेंटेड पेंटिंग्स असायचे. पण असते असते ते लँडस्केपमधनं पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये गेला आणि फिगरेटिव्ह पोर्ट्रेट. आणि पोर्ट्रेटसुद्धा स्पेसिफिक माणसाचे नाही, जसं आपण माणसांना बघितलं तर कुठलं नाक त्याला आवडलं, कुठलं डोळा आवडला, कुठलं केस आवडले, त्याचं ते कंबाईन करून इमॅजिनेटिव्ह पोर्ट्रेट्स करायचं. पण लेटली त्याला इंटरेस्ट झाला आहे ते सिद्धरामेश्वर फेस्टिवलमध्ये, जे सोलापूर आहे. आणि तो एका अर्थाने परत जिथून आला तिथे जातोय आणि तिकडचे लोक, तिकडचा कस्टम्स, तिकडचे कल्चर, तिकडचं सगळं तो त्याच्या पेंटिंग्समध्ये दाखवतोय. आणि त्याच्यात जे डिवोशन आहे, त्याच्यात जे इंटरेस्ट आहे ते त्याच्या पेंटिंग्समध्ये दिसतं. विश्रांतीनंतर पुन्हा आपण डग्लसची बोलूया, त्याला मिळालेल्या नॅशनल अवॉर्डविषयी आणि इतर पुरस्कारांविषयी. जॉन, सांग ना आम्हाला काय काय तुला
अवॉर्ड्स मिळाले आहेत. नॅशनल अवॉर्डबद्दल आधी सांग. थोडंसं आपण क्रमाने गेलो तर जास्त बरं पडेल, कारण एकदमच नॅशनलवरती जायला नको. बरं बरं. सुरुवातीच्या काळामध्ये मी जे सिटीस्केप करत होतो त्याला मला साधारण 1993 साली मला स्टेट अवॉर्ड मिळाला, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर मग आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, नंतर मग कलारत्न अवॉर्ड मला मिळालं माझं या क्षेत्रातल्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल. आणि त्याच्यानंतर मग मी खरं चित्र प्रदर्शनास देण्यासाठी बंद केलं होतं. परंतु एक असं खंत होतं माझ्या मनामध्ये की नॅशनल लेवलवरती माझं चित्र नॅशनल एक्झिबिशनला कुठेतरी हँग व्हायला पाहिजे. म्हणजे त्या प्रदर्शनातून मला तसं अवॉर्ड मिळावं वगैरे ही काय अपेक्षा नव्हती. पहिल्यांदा दिलं आणि मला कोणीतरी सांगितलं की त्याच्यातून एक कार्ड मिळतं ललित कलेतून. तर ललित कलेच्या ऑफिसमधून एक कार्ड असतं, ते जारी ललित करतात, कला अकादमी. ललित कला अकादमी. आणि ते कार्ड महत्त्वाचं असतं विजा वगैरे मिळण्यासाठी असं मला कोणीतरी कल्पना दिली होती. आणि माझा कलिक आणि माझा मित्र शार्दूल कदमनी मला सांगितलं की सर तुम्ही पाठवा ना चित्र, का पाठवत नाही, तुमच्याकडे चित्र आहेत एवढी. आणि मग पहिल्यांदा पाठवलं तर माझं चित्र हँग झालं, तर ते 2 वेळा पाठवायला लागतं, त्याशिवाय ते कार्ड रिलीज होत नाही. मग दुसऱ्यांदा मी पाठवलं आणि हे सगळे सोपस्कार शार्दूलनीच केले, म्हणजे फॉर्म भरणं, देणं वगैरे सगळं. शार्दूल कदम म्हणजे संभाजी कदमांचा मुलगा. हो हो हो, चिरंजीव. येस, चिरंजीव. आणि मग नंतर हे सगळं झाल्यानंतर आणि मग असं डिक्लेअर झालं की हे प्रदर्शन मुंबईतच आहे. आणि मला खरंच सांगायला आनंद होतो की मला स्टेट अवॉर्ड पण जे स्कुलाफाडच्या प्रांगणातच मिळालं. वा. आणि नॅशनल अवॉर्ड ही मला जे स्कुलाफाडच्या प्रांगणातच मिळालं. क्या बात आहे. म्हणजे जेजेने तुला काय दिलं असं जर कोणी विचारलं तर काय सांगशील? मला भरपूर दिलं जे स्कुलाफाडनी. मला नाव दिलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. मी चित्रकार म्हणून आज एवढं काय मिळवतो ते जे स्कुलाफाडच्याच आधाराने मिळवतो. मी मात्र निमित्त मात्र आहे तिथे. जे काय आहे ते सगळं जे स्कुलाफाडनी दिलेलं आहे मला. डग्लस म्हणजे ख्रिश्चन नाव वाटतं, पण मला कधी त्याच्यात तो ख्रिश्चनपणा दिसला नाही. हां, किंवा तो मराठा होता हेही असं कधी मला दिसलं नाही. जातीपासून वेगळा झालेला आणि स्वतंत्रपणे काम करणे हीच त्याची जात. कलेच्या क्षेत्रात अशी फार थोडी माणसं असतात जी शिक्षक असतात आणि ती विद्यार्थ्यांना एक दिशा दाखवतात. जॉनने हे काम चांगलं केलं. आणि मी स्वतः जेव्हा तिथे शिकत होतो तेव्हा मी बघत होतो त्याला. 3rd इयरमध्ये तो होता शिक्षक म्हणून. आणि त्याचं जे विद्यार्थ्यांशी जे काही नातं होतं, त्याचा जो एक डायलॉग होता त्यांच्याशी, तो खूप चांगला होता. तर अशा माणसाला किती मी आशीर्वाद दिले तरी ते कमीच पडतील. तर तो याच्याही पुढे चांगलं काम करत राहिले आणि माझ्या त्याला सदिच्छा आहे. पण तू तुझ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रिय आहेस. तू काय अशी जादू केली आहेस त्यांच्यावर ते तरी सांग. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांमध्ये प्रिय म्हणण्यापेक्षा मी फार स्ट्रिक्ट आहे असं एकंदरीत इमेज आहे माझी. आणि ती असावी ही म्हणजे आधारयुक्त धाक आहे तो. वास्तविक पाहता काय की मधल्या काळामध्ये विद्यार्थ्यांना थोडंसं शिस्त लावणं वगैरे, म्हणजे आपल्या ह्या व्यावहारिक जगामध्ये जाण्यापूर्वी जे संस्कार आहेत माझ्या शिक्षकांकडून मिळालेले संस्कार, हे विद्यार्थ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. पण असं साधारणपणे म्हटलं जातं की आत्ता जी तरुण पिढी आहे त्यांच्यामध्ये तेवढं गांभीर्य नाही आहे कुठल्याही क्षेत्रामधलं शिक्षण घेताना. आणि आता काय झालं, यूट्यूबमुळे किंवा इतर या गोष्टींमुळे काय की सहज काही गोष्टी उपलब्ध झाल्यात. आमच्या वेळेस असं नव्हतं. आम्हाला एखाद्या गोष्टीचं संशोधन करायचं, तुझ्या वेळेस होतं की नाही मला माझ्या वेळेस नव्हतं. हां, लायब्ररीत शेवटी एक्झॅक्टली लायब्ररीत जाऊन ते स्टडी करावं लागायचं. तसं ह्यांना होत नाही. म्हणजे काही करायला झालं की पहिल्यांदा ते यूट्यूब उघडतात. हो. तुझा काय अनुभव आहे? मला एक सगळ्यात मोठं म्हणजे कटाक्षानं जाणवणारी एक गोष्ट अशी आहे
की एखाद्या गोष्टीकडे फोकस करणं हे थोडंसं कमी झालेलं आहे. कारण तुम्ही मोबाईल उघडलात आणि फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा गुगलवरती गेलात तर तुम्ही काय बघताय हे कुठेतरी स्टोअर होतं आणि मग तुमच्यासमोर तशाच पद्धतीची पेजेस यायला लागतात बरोबर आणि तुम्ही त्या पूर्ण महाजालामध्ये गुरफटले जाता. बरोबर. तुमची विचार करण्याची क्षमता म्हणजे डावा मेंदू आणि उजवा मेंदू ही जी काही कल्पना आहे म्हणण्यापेक्षा शास्त्रीय गोष्ट आहे, याच्याकडे कुठेतरी आपण याला खीळ घालतोय असं मला जाणवतंय. कारण कसं आहे की विचार करणं साधारण जर सातत्यानं चालू जर झालं तर तुम्हाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. समजा एक उदाहरण आपण घेऊया. मी जर काही न बोलणाऱ्या लोकांबरोबरच 20 वर्षे जर घालवले तर माझे पूर्ण पुढचे जे एक्सप्रेशन्स आहेत तर तशाच पद्धतीचे होतील. मी बोलू शकणार नाही कारण मला बोलायलाच कोणी नाही आहे. तसे कुठेतरी होण्याची शक्यता मला जाणवते आत्ताच्या पिढीमध्ये आणि मी कटाक्षाने माझ्या वर्गामध्ये ते निश्चित पाळतो की मोबाईलवरती तुम्ही बोलायचं नाही. तुम्हाला जर फोन कॉल असेल इमर्जन्सी तर तुम्ही वर्गाच्या बाहेरतून बोलू शकता. ती तेवढी मुभा आहे. तुम्ही टेक्स्ट मेसेज वर्गाच्या बाहेरतून करा. तुम्ही काम करताना मोबाईल चालू ठेवणं म्हणजे तुम्ही तुमचा मेंदू कुठेतरी एंगेज करण्यासारखं आहे. तुम्ही चित्र काढणं म्हणजे काय, तुम्ही ध्यान धारणा करणं आहे. तुम्ही चित्रामध्ये पूर्णपणे स्वतःला गुरफटून घेणं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि या सगळ्या घटनेतून जर तुम्ही पाहाल तर मुलांना ते कुठेतरी न कळत हे संस्कार करत असताना आता असं जाणवायला लागलं की सर आम्ही आतापर्यंत यूट्यूबवरती जाऊन पटकन बघत होतो, परंतु तुम्ही आम्हाला तिथे कुठेतरी रिस्ट्रिक्ट केल्यामुळे आम्हाला आमचे विचार करण्याचा, नवीन प्रयोग करण्याचा किंवा नवीन काहीतरी मांडण्याचा इच्छा आता कुठेतरी उद्भवू लागली आम्हाला, असं जाणवतं आहे मला असं. आणि हे म्हणजे न कळत आता जाणवलेली घटना आहे. कारण तुम्ही त्याला संस्कार करता म्हणजे काय, हे इथूनच सुरुवात होतात मुळात संस्कार. म्हणजे चित्रकलेच्या संस्कार व्यतिरिक्त त्यांच्या इतर गोष्टींवरती म्हणजे नो डाऊट त्यांच्या पर्सनल गोष्टीवरती आपण पाहत नाही, परंतु एक चित्रकार किंवा व्यक्ती घडवण्यासाठी सगळ्यात मोठा रोल शिक्षकाचा आहे असं मला वाटतं. निश्चितपणे. जॉनने पेंटिंग्समध्ये खूप प्रयोग केले, खूप पेंटिंग्स केली. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय केलं हे आपण जाणून घेऊया. जॉन, तू पेंटिंग्स केली बरोबर आहे, तू स्कल्पचर्स, शिल्प काही केलीस का? कारण बरीच मंडळी चित्रकला करता करता शिल्पकलासुद्धा करत असतात. हो. तर तुला त्याची आवड नव्हती का कधी, किंवा करावंसं वाटलं नाही का? नाही, मी 2003 साली जो मोठं एक्झिबिशन केलं होतं वाय बी चव्हाण सेंटरमध्ये, तर त्याच्यामध्ये मी इन्स्टॉलेशनपासून स्कल्पचरपासून म्हणजे शिल्प वास्तू पूर्ण असा वापरून म्हणजे पूर्ण त्या वास्तूचा वापर कसा करून इन्स्टॉलेशन पण मी केली होती. तर आणि चित्र पण होती माझी, म्हणजे असं तिन्ही माध्यम मी व्यवस्थितपणे आणि ठामपणे हाताळली होती आणि त्याचा परिणाम पण चांगला साधला गेला होता. कारण 150 वर्ष जुनी व्हिक्टोरिया वापरली होती मी इन्स्टॉलेशनसाठी आणि त्याच्यावरती चलचित्र चालू होतं. म्हणजे त्याच्यावरती बसून मी मुंबई कशी दिसते हे शूट केलं होतं. त्या काळात कॅमेरा म्हणजे मगाशीच असं बोलणं झालं आपलं की बीटा कॅमेरा मी त्या काळात वापरला होता आणि ते पूर्ण मुंबई कशी दिसते आणि घोड्यांच्या रूपातून म्हणजे घोड्याच्या मागून घोड्याचं डोकं आणि मग व्हिक्टोरियाचं चाक, ते हे सगळं दाखवताना परत मला तिथे कुठेतरी नेऊन ठेवायचं होतं की तुम्ही पूर्ण मुंबई ही व्हिक्टोरियामधून बघताय आणि ते सगळं हलणारं आणि त्याच्यातून दृश्य परिणाम हे मी केलं होतं इन्स्टॉलेशन. त्याच्यानंतर सायकल वगैरे किंवा दूधवाले, डबेवाले यांच्यावरतीही मी मोठं स्कल्पचर केलं होतं आणि मुंबईत दिसणारे सराउंडिंगला टोपलीत झोपणारे जे काय बाह्य कम्युनिटी आहे ती, अशा सगळ्या गोष्टींवरती मी पूर्णपणे स्कल्पचर केली होती. काय मीडियम वापरलं होतंस त्याच्यासाठी? मी त्या काळामध्ये मिक्स मीडिया वापरला होता, फायबर ग्लास वापरलं होतं, मेटल वापरलं होतं, त्याच्यानंतर मी रिअल क्लॉथ वापरला होता. सगळ्या माध्यमाचा वापर करून मी बघितलाय आणि त्याच्यानंतर मग मला असं लक्षात आलं की याच्यासाठी भरपूर जागा वगैरे लागते आणि मॅनपॉवर भरपूर लागते आणि मग एखादी कलाकृती घडवायची असेल तर त्यासाठी भरपूर दिवस द्यायला लागतात. तर हे तर आहे आणि त्याच्यामुळे मग मला कुठेतरी तिकडे खीळ बसला गेला.
भविष्यात काही करायचा विचार आहे हो, का? आता मी येणाऱ्या सिरीजमध्ये मी मेटलमध्ये आणि फायबर ग्लासमध्ये काम करतोय, तर त्याची बांधाबांधी आणि जुळवाजुळव आता चालू आहे. तुझे अनेक प्रदर्शनं झाली, अनेक लोकांच्या कलेक्शनमध्ये तुझी पेंटिंग्ज आहेत. परदेशामध्ये तू कधी पाठवलीस का तुझी हो. पेंटिंग्स? तिथल्या गॅलरीजमध्ये आहेत का तुझी पेंटिंग्स? हां, माझी प्रदर्शनं भारतातच सगळ्या मेजर मोठ्या शहरातून झालेली आहेत. आणि एक स्वप्न असतं प्रत्येकाचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये असावं, तर जहांगीरमध्ये मी 4 वेळा प्रदर्शन केली आहेत आणि ग्रुप एक्झिबिशन तर भरपूरच केली आहेत. म्हणजे आता त्याची नामावली भरपूर मोठी आहे. दिल्लीमध्ये झालेली आहेत मोठ्या शहरांमधून, बँगलोरला झाली, चेन्नई, कलकत्ता या मोठ्या मोठ्या सगळ्या शहरातून झाले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मिडल ईस्टमध्ये दुबई, मस्कत, ओमान या सगळ्या मोठ्या शहरातून आणि मोठ्या देशातून झाले आहेत. लंडनमध्ये झालेली आहेत माझी प्रदर्शनं. आणि आत्ताच रिसेंटली USA प्लॅनिंग माझं चालू आहे, तर त्याच्यासाठी मी काही चित्र आता बनवायचा प्रयत्न चालू आहे माझा. पण कार्यशाळा तू काही घेतल्यास का? हो, कार्यशाळा मी भरपूर घेतलेल्या आहेत. मी आणि माझा जिवलग मित्र शुभानंद जोग आम्ही दोघे मिळून जवळजवळ साधारण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक वर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ही या ऑर्गनायझेशनच्या थ्रू आम्ही तिथे कार्यशाळा घेतो. आणि ही कार्यशाळा साऊथ बॉम्बेमध्ये किंवा मुंबईच्या या भागामध्ये जी मुलं असतात, मुलं म्हणजे शाळेतली मुलं आणि जी म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये जाणारी किंवा मराठी मीडियमच्या शाळेत जाणारी आणि इतर माध्यमातून शाळेतून जाणारी जी मुलं आहेत, त्यांना चित्रसंस्कार कसे व्हावे किंवा कलेचा संस्कार कसं व्हावं याच्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही नियमित गेले 18 वर्ष कार्यशाळा घेत आहोत. 30 मुलं परत येतात का नवीन? नाही, 30 मुलं परत येत नाहीत, कारण वर्षानुवर्ष मुलं प्रत्येक पुढच्या वर्गात जातात. नाही, पण म्हणजे तुम्हाला फीडबॅक मिळतो का की ती मुलं करतायत, ते कंटिन्यू करतायत? त्याच्यातली बरीचशी मुलं चित्रकलेच्या क्षेत्रात आली, काही मुलं डॉक्टर झाली आहेत, त्याच्यातला एक मुलगा IAS ऑफिसर झालाय. अरे वा. आणि म्हणजे ती पूर्ण महानगरपालिकेच्या शाळेतून किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकणारी मुलं होती. आणि त्यांच्यावरती चित्रकलेचे संस्कार टाकल्यानंतर किंवा गेल्यानंतर किंवा त्यांना दिल्यानंतर आम्हाला असा वेगवेगळा परिणाम पाहायला मिळाला. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे हे सगळं पाहताना. आणि ती मुलं 10वी झाल्यानंतरही आम्हाला भेटतात येऊन, 11वी 12वी कॉलेजला असताना, आणि मग ते त्यांच्या भावंडांना घेऊन येतात आता. तर ते बघण्यासारखं म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हो असे काय 12 रविवार त्यांना 30 मुलं येतात? हो की बदलली जातात? नाही, तीच मुलं, म्हणजे वर्षभरासाठी तीच मुलं येतात. त्यांना ओळखपत्र दिलं जातं आणि प्रत्येक रविवारी, महिन्याच्या पहिल्या रविवारी वेगवेगळे ट्युटर्स असतात. अच्छा. मग त्यामध्ये तुम्ही म्हणजे आता कैलासवासी अनिल अवचट पण येऊन गेलेले आहेत आमच्याकडे, डॉक्टर भाटे येऊन गेलेले आहेत. म्हणजे चित्रकले व्यतिरिक्त चित्रसंस्कार तर होतच, आरोग्याविषयी, मानसशास्त्राविषयी असे वेगवेगळे संस्कार आम्ही त्यांच्यावरती घडवतो. आणि त्याच्यातून त्यांना एक चांगला सज्जन नागरिक कसा घडावा याचा आमचा कुठेतरी प्रयत्न तिथून चालू आहे. वा, छानच उपक्रम आहे हा. हो. आणि माहीत नाही मला किती लोकांना याच्याबद्दल माहिती आहे, पण सगळ्यांना याच्याबद्दल कळलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, याच्याबद्दल बरीच प्रसिद्धी त्या काळात मिळाली होती, परंतु आता वेळेच्या अभावी, जागेच्या अभावी आम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स ठेवायला लागतात. कारण एकदम प्रचंड मुलं तिथे वाढूनही तसं चालणार नाही. कारण पहिला कोण येतो त्याला आम्ही पहिला प्रवेश तिकडे दिला जातो. साधारण हे 300 मुलांपर्यंतच आमचं. खूप झाले. हो, खूपच आहेत. जॉन, तुझ्याशी बोलताना खूप मजा आली, खूप आवडलं, तुझं काम काय आहे ते कळलं. हो. आपण जॉनला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊया आणि आज इथेच कार्यक्रम संपवूया. धन्यवाद.